सद्गुरु वाचुने संसारी तारक, सद्गुरु वाचुने संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणे, संशयाची श्रेणी छेदितिना, उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ते, पुरविते आरते शिष्याचिया, वंचना करीते जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना, पांडुरंगा करो प्रथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा.
असेचे निष्कंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय साधकाच्या बरोबर संवाद करतात आणि सद्गुरूंचं अलौकिकत्व सांगून त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता प्रगट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून जिल्ह्याच्या अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार चरित्र कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये वांबोरी गावाच्या थोडस बाहेरच्याच बाजूला डाक बंगला या ठिकाणी ज्ञानाई वारकरी गुरुकुल संस्था बरोबर या संस्थेच्या माध्यमातून स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन रघुनाथ महाराज उमरेकर बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान सर्वांच्या आदराचं स्थान वेदांताचार्य परमपूज्य परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या कृपेने मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा ज्ञानाई गुरुकुल संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा महोत्सव हरिभक्ती परायण आदरणीय ईश्वर महाराज शास्त्रीजी यांच्या नेतृत्वात आणि यांच्या अथक परिश्रमातून संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या गुरुकुल संस्थेच्या द्वारा या संस्थांवर या संस्थेवर प्रेम करणारे सर्व वैष्णव सर्व अन्नदाते देणगीदाते सर्व भाविक या सर्वांच्या प्रेमातून आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ईश्वर महाराज शास्त्रीजी आणि माझे जीवलग स्नेही हरिभक्ती परायण आदरणीय भागवताचार्य हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज शास्त्रीजी यांच्या आदेशातून
आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करतो. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांना वंदन करतो. वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड गुणी, कमी वयात पण संप्रदायाची साधना करणारी उभी राहिलेली सर्व वारकरी संस्थेतील विद्यार्थी वृंद, अत्यंत गोड गुणी असे गायक, दर्जेदार असे दोनही मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार, या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. लाऊडस्पीकरची व्यवस्था अत्यंत चांगली आहे. याचे ऑपरेटर मालक मी आपल्यालाही मनापासून खूप शुभेच्छा देतो. ज्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीत हा महोत्सव इथे संपन्न होत आहे असे आपले पूजनीय ईश्वर महाराज शास्त्रीजी, त्यांच्याही चरणी मी वंदन करतो. आणि ज्यांच्या आदेशामुळं मला इथे येण्याचं भाग्य लाभलं, ज्यांच्या अमृतवाणीतून अत्यंत रसाळ अशी भावस्पर्शी विद्वत प्रचूर जगद्गुरु तुकोबारायांची चरित्र चिंतन कथा आपण श्रवण करत आहात, असे पूजनीय लक्ष्मण महाराज शास्त्रीजी, मी आपल्याही चरणाला प्रणाम करतो, वंदन करतो. तुमच्या सर्वांच्या कृपेनं शक्य होईल अशा पद्धतीचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. रात्री ज्ञानोबारायांचा अभंग झाला, म्हटलं मग आपण चालू केलेली वाट मोडायची नाही, आपण या अभंग ज्ञानोबारायांचा अभंग घेऊ या दृष्टिकोनातून आपण या अभंगाला समोर घेतलेला आहे. आजचा हा तुमची थोडी बेजारी झाली नाही, त्या रात्र होतो म्हणून मी आत्ताही घेतला. तर आजचा हे दुसरा दिवस आहे, म्हणजे हे 2 नंबरची कीर्तन सेवा मला भेटलेली आहे. आता ही 2 नंबरची आहे का नंबर 2ची आहे हे आपण 9 वाजता निश्चित करा. दुसरा दिवस आहे एवढी गोष्ट खरी आहे. आणि वारकरी संस्थेच्या प्रांगणात ही सेवा आहे. खरं म्हणजे डाक बंगला हे याचं ठिकाण आहे. जवळ आहे, म्हणजे तुम्ही लिहिले ना डाक बंगला, आणि डाक बंगल्यावर उत्सव आहे. ही क्रांती आहे, क्रांती ईश्वर महाराज तुम्ही केलेली क्रांती आहे. नाहीतर डाक बंगल्यावर हे असलं कधी व्हायचं हो. चांगली गोष्ट आहे. हा एक आदर्श आहे.
वारकरी संप्रदायामध्ये केलेली खऱ्या अर्थाने ही क्रांती आहे की इथे आपण हा गुरुकुल उभारलं आणि उत्तम आणि दर्जेदार गुरुकुल आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी अधिक वेळ घेत नाही. ही जी सगळी लहान लहान मुलं आहेत का, 2 वाक्यात सांगतो की सगळी मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. ही जी मुलं आहेत ना माझ्या पाठीशी, ही सर्व मुलं भविष्यात कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, कलाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी सांगू शकत नाही. आता होणार नाहीत असं म्हणण्याचं मी धाडस करू शकत नाही, कारण त्यांची सकाळची कीर्तनं चालू आहे तिथे. प्रश्नच नाही. ही मुलं भविष्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, प्रगतशील शेतकरी, पुढारी होतील का नाही याचा मला अंदाज नाही. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो, ही माझ्या पाठीशी उभी राहिलेली ही सगळी संस्थेतली जी मुलं आहेत ना, ही मुलं भविष्यात माणसं नक्की होतील. आणि मला वाटतं सध्या गरज माणसाची आहे. लोक पुष्कळ असतात, माणसं फार थोडी असतात. फार थोड्या गावात माणसं राहतात, फार थोडी गावं माणसात राहतात. हे बघा, कोणत्याही गावामध्ये शास्त्रीजी प्रवेश करताना त्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एक पाटी लावलेली असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं या गावची लोकसंख्या. म्हणजे त्यांना सुद्धा अजून अंदाज आलेला नाही माणसं आहेत का नाही कोणाच ठाऊक. लक्षात घ्या, लोकसंख्या. आता वांबोरीची लोकसंख्या बोला, वांबोरीचं कोणी आहे का कोणी? वांबोरीची लोकसंख्या 22,000. इथं 2200 तरी माणसं आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, लोक असून उपयोग काय आहे, माणसं असली पाहिजे. आणि ही मुलं माणसं नक्की होतील. अजून एक वाक्य सांगतो, ही मुलं तुम्ही कोऱ्या स्टॅम्पवर माझी सही घ्या. ही मुलं भविष्यात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या. आणि मला वाटतं व्यसन मुक्त समाज तयार होणं हीच खरी महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती. एखाद्या वेळेस गावाला गटार नसली तरी चालेल, पण गटारीत पडणारे बंद करा. व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसन मुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून ही मुलं कोणतंच व्यसन करणार नाहीत. आणि वर्षाला आपण एवढ्या अनेक मुलांना व्यसन मुक्त समाज म्हणून आणि दर्जेदार मनुष्य म्हणून घडवताय, हे ईश्वराशिवाय कोणाला शक्य आहे? हे कोणाला शक्य? हे ईश्वरच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. असं एक उत्तम दर्जेदार प्रशिक्षण आपण इथं देत आहात. परमपूज्य परमश्रद्धेय वेदांताचार्य आदरणीय जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या सहवासातून आपण हे ज्ञान घेतलं आणि तेच ज्ञान पुढे आपण संक्रमित करण्याचा प्रयत्न करत आहात. ओवी आठवले म्हणून देतो. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबारायची भाषा आहे ऋषिकेश महाराज, किती गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ज्यांच्यापासून मिळालंय आणि जे संप्रदायाचं शुद्ध तत्व ज्ञान मिळालंय, ते जे आपल्याला मिळालंय ते मग वाया कसं जाईल? ज्ञानोबाराय सांगतात, मुढावुनी बीज काढिले, मग ते निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणूये काही. ज्ञानोबाराय सांगतात, मुढावुनी बीज काढिले म्हणजे आदरणीय शास्त्रीजी महाराज, जंगले महाराज यांच्याकडून घेतलं. ते निर्वाळलिये भूमी पेरिले, ईश्वर महाराज, लक्ष्मण महाराज, ही निर्वाळलिये भूमी
आता निर्वाळलीय भूमी सांगायची ठरली तर अजून एक ओवी द्यावी लागेल. एक ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्हाला त्याने हे ज्ञान का दिलं? याचं उत्तर आहे, योग्य भूमीमध्येच पेरलं जात. निर्वाळलीय भूमी म्हणजे कशी असावी? तर त्याचं उत्तर देतो, अनिंदक जीवन असावं एक, अनन्य जीवन असावं दोन, सुमन असावं तीन, आणि शुद्ध मती असावी चार. ज्याची बुद्धी शुद्ध आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, जो अनिंदक आहे आणि जो गुरुशी अनन्य आहे, या चार मूल्याने ज्याचं जीवन युक्त आहे, अशाच साधकाच्या हृदयामध्ये श्री गुरु गौप्य असलेलं जे तत्वज्ञान आहे ते खुशाल सुखाने आनंदाने देतात. ज्ञानोबाराय सांगतात, या लागी अनिंदकू आणि अनन्य गती, या लागी सुमनो आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. ज्ञानोबाराय सांगतात, गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे, हे पहिलं तत्वज्ञान गुरुजी देतात. आणि मग अशा निर्वाळलेल्या भूमीमध्ये आल्यानंतर ते काय वाया जाईल का? सांडी विखुरे गेले म्हणून काही ते वाया जाणार नाही. या ज्ञानाई गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून हे उभं पीक आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतंय. या मुलांना जन्म देणाऱ्या आई वडिलांना आणि या मुलांना गुरुकुलामध्ये आणून इथे त्यांना ज्ञान देणाऱ्या गुरुजींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबाराय साधकाच्या बरोबर संवाद करतात. लक्ष द्या, साधकाच्या बरोबर ज्ञानोबारायांचा संवाद आहे. साधक कोणाला म्हणतात? सोपं उत्तर आहे, जो साधना करतो तो साधक. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, साधना कोण करतो? हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर असं नाही द्यायचं मग साधक नाही. साधक कोण? जो साधना करतो तो साधक. पण साधना कोण करतो? ऐका, तर मग साधक कोणाला म्हणायचं? याचं स्वच्छ उत्तर आहे, ज्याने आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचं मूळ कारण काय आहे हे ज्यानं शोधलं आणि ते कारण नष्ट करण्याकरिता जो अहोरात्र प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. त्याला साधक म्हणतात. थोडीशी तुमची परवानगी असेल तर मला थोडीशी जर अडचण वाटते, थोडा बदल करू का? तुमची परवानगी असेल तर माझी एवढीच विनंती आहे. साधारणतः वय वर्ष 20 ते वय वर्ष 40 या वयोगटातले जेवढे तरुण इथं असे कीर्तनाला येऊन बसलेले आहेत, या सर्वांना माझी विनंती आहे, इथं माझ्याजवळ येऊन बसता का? ते अंतर खूप झालंय मला. 20 ते 40 कोणाचं वय आहे का? 20 ते 40 या ना राव, या ना. मी किती दूरहून प्रवास करून आलाय. इकडच्या उठाना 20 ते 40 मधले माझ्या जवळ या, उजव्या डाव्या हाताला. 20 ते 40 काय 45 असलं तरी चालतंय. चला असू द्या, 45 वरून येतो, जाऊ द्या, चला काय अडचण नाही. या या पाठीमागचे सगळे लवकर उजव्या हाताला बसा. या 45 पर्यंत बी चालतंय. चला या 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 जवळ या, जवळ या, इकडे इकडे या, उजव्या हाताला या. 20 ते 40 या या या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुढे या, पुढे या. तर माझ्या विनंतीला आपण मान दिला, आपण पुढे आलात, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. खरं सांगा, एवढ्या प्रेमाने तुम्हाला आतापर्यंतच्या आयुष्यात कुणी पुढे बोलवले? उलट पुढे जर येऊन बसलेला असाल तर मागे ढकलला असेल. मी प्रेमाने पुढे बोलावलं.
का बरं? त्याचं उत्तर देतो. पहिलं उत्तर आहे की एवढीच एक जागा पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे, म्हणून पुढे बोला. दुसरं उत्तर देतो मी आपल्याला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. इतरत्र तुम्हाला हे औदार्य नाही पाहायला मिळणार शास्त्रीजी. इतरत्र ते लोक फक्त आपल्या भाषणात म्हणत असतात तळागाळा ते जनतेसाठी, असं फक्त म्हणत असतात. ते तसं काही नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल. आणि तिसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलंय. बहुतेक माझ्या अंदाजाने तुम्ही लोक शेतकरी असले पाहिजेत किंवा शेतकऱ्याची मुलं तरी असले पाहिजेत. बरोबर? शेती का नाही? शेती करताय का नाही? मग शेतीत पेरणी करता का नाही तुम्ही? पेरणी काय कमाल आहे. पेरणी करता का नाही म्हणलं? होय म्हणा, नाही म्हणा. पेरणी करता. आणि मग पेरणी करताना तुम्ही पंचांग पाहून मुहूर्त पाहून पेरणी करता. बरोबर? बरोबर काय बरोबर म्हणता? अहो पेरणी करताना काय पंचांग बघून मुहूर्त बघून पेरतेत का? जर मुहूर्त पाहून पेरलं असतं तर मडे झाकून या कळती पेरणी हे तुकोबरायाच्या गाते चरण आला असतं का? लक्ष द्या. पेरणी करताना शेतकरी मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून पेरणी करतो? बोला. वापसा पाहून. शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. नाही कळलं? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. समजलं ना? आता हे तरणे लोक जवळ बोलवलेत हे सगळे वापशाला आलेली जमीन आहे. आणि मला खात्री आहे या वापशावर पेरलेलं वाया जाणार. आता चांगलं लक्ष द्यायचं. अजून एक छोटी विनंती करतो एका मिनिटात. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर आपण बोलू. आता 9 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, युट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी जीव तोडून प्रवास करून इथपर्यंत आलोय, मेहनतीनं तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं. हे वागणं बरं नाही, हे चांगलं नाही. याकरता 1च तास राहिला. आता फक्त 1 तास अजिबात मोबाईल वाजणार नाही याची दखल घ्यायची. त्याचे नरड वगैरे दाबायचं, प्रसन्न राहायचं. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणायची वेळ आली की सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची वेळ आली की टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं 9ला थांबतो. विठ्ठल विठ्ठल साधकाच्या बरोबर माऊली संवाद करतात. तर साधक कोणाला म्हणायचं याचं बोलत होतो मी. ज्याला आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचं मूळ कारण हे जन शोधलं आणि ते कारण नष्ट करण्याचा साठी जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. मग तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकताय बघा. खरं सांगा, आपण साधक आहोत का? साधकाची व्याख्या काय केली व्याख्या आपण? जीवनातील संपूर्ण दुःखाचं कारण, संसारातल्या संपूर्ण दुःखाचं कारण काय आहे हे जन ओळखलंय, शोधलंय आणि ते नष्ट करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. मग सांगा, आपण आपल्या जीवनात संसारातल्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे याचा शोध घेतलाय का? नाही घेतला. का घेतला नाही त्याचं उत्तर सांगतो. त्याचं उत्तर असं आहे, अजून आपल्याला
संसारात दुःख आहे असं वाटलंच नाही. कीर्तन ऐकते, संसारात दुःख नाही का? जागे तुम्ही, संसारात दुःख नाही का? बोला ना राव. आहे संसारात दुःख आहे. अरे वा, प्रश्न दुःख. अरे बा, पाठ आहेच की राव सगळं. काय मला बोलवायची गरज होती? दुःख बांधवडी आहे हा संसार. बरोबर, म्हणजे संसारात दुःख आहे 100% नक्की. कीर्तन झाल्यावर कुठं जाणार? काय संसारात दुःख आहे का नाही? मग घरी जायची घाई का करायची? इथं काकडा करायला काय हरकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ संसारात दुःख आहे, पण आम्हाला अजून ते दुःख आहे असं वाटलेलं नाही. दुःखाची जाणीव झालेली नाही. दुःख नाही का त्याची जाणीव नाही? जाणीव नाही. दुःख नाही कसं? प्रचंड दुःख आहे. काय तुकोबारायची भाषा आहे? तुकोबाराय सांगतात, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलाशे. संसारातली दुःख ऐकून, भोगून नव्हे, फक्त ऐकून पाषाण फुटती ही भाषा आहे तुकोबारायची. इतकं दुःख आहे. पाषाण म्हणजे पाषाण म्हणजे दगड. पाषाण म्हणजे दगड. पाषाण म्हणजे जर दगडच असतं तर तुकोबारायने अभंगामध्ये दगडलेलं असतं. ऐका जरा नीट. दगड वेगळा, पाषाण वेगळा. दगड कशाला म्हणतात? जे सहजासहजी फुटतो त्याला दगड म्हणतात. आणि पाषाण कशाला म्हटलं जातं? का हो भाऊसाहेब, विहिरीचं काम बंद केलं, पाणी लागलं का? तर उत्तर देतो, नाही, पाषाण लागलं. म्हणजे यंत्राच्या साह्यानं सुद्धा जे फुटत नाही त्याचं नाव पाषाण. ऐका नीट, यंत्राच्या साह्यानं सुद्धा जे फुटत नाही त्याला पाषाण म्हणतात. आणि असलं पाषाण संसारातली दुःख भोगून नव्हे, फक्त ऐकून फुटतय. तुकोबारायची भाषा आहे. नसा हे पाषाण फुटती. संसारातली दुःख ऐकून जर दगड पाषाण फुटतो, पण आपल्यावर तसा काहीच फरक नाही का? दुःख संसारात नाही का? सांगा बरं. अहो, दिवसातून किमान 50 वेळा तरी, किती? 50 वेळा तरी आपल्याला ऐकावं लागतंय. तुम्हाला काय? बरोबर. तुम्हाला थोडी सुद्धा तुम्हाला अजिबातच काय नाही? हे असं कोण म्हणतं? शेजारी म्हणतो. आपल्या शेजारी काय ताप आहे त्याची म्हणायची. जरा लक्ष देऊन ऐका. इतकी निर्भत्सना आपली रोज होऊन सुद्धा तसा काहीही आपल्यावर फरक पडत. मी त्यांना म्हणलं, राव काय तुमची काय तुमची मानहानी झाली हो? काय काय बिचारी फडफड फडफड बोलली हो. म्हटलं काय म्हणतो माहितीये का? आहे म्हणला महाराज, थोडी तोंडात फटकळ आहे म्हटला, पण आतून गोड आहे म्हटलं. मी म्हटलं, अरे पण इतकी बेइज्जत असतच म्हणलं महाराज. संसार म्हणल्यावर भांड्याला भांड लागायचं. मी म्हटलं, राजा आता भांड्याला भांड कुठं लागायचं राहिलं रे? भांड फुटलं. माझ्या मुद्द्याकडे थोडं लक्ष द्या. मला फारसं याच्यात रमायचं नाही. मुद्दा इतकाच आहे, इतकी बेइज्जत होत असताना सुद्धा, इतकं दुःख असताना सुद्धा आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. प्रज्ञाची लक्षणं सगळी, काहीच परिणाम होत नाही महाराज. हे काय बघा, संसारातल्या धक्क्यानं जर माणूस सावध झाला असता तर एका क्षणात लात मारून मोकळा झाला असता आणि जीवन ज्ञानोबारायला तुकोबारायला समर्पित केलं असतं. पण आम्हाला संसारातले दुःख वाटतच नाही. ऐका, दुःखातून झोपू नका. दुःखातून बाहेर पडण्याचा
प्रयत्न मनुष्य कधी करेल, कधी करेल, जर याच्यात दुःख आहे असं जाणीव झाली तर. बघा, मुक्ततेचा प्रयत्न कधी, बद्धतेची जाणीव झाली तर. ज्ञानाचा प्रयत्न कधी, अज्ञानाची जाणीव झाली तर. गुणाची सुरुवात कधी, दोषाची जाणीव झाली तर. दादानो, जोपर्यंत अज्ञान अज्ञान आहे हेच कळत नाही तोपर्यंत ज्ञानाकडे प्रवास होऊ शकत नाही. कधीतरी माणसाला कळावं, काय आपल्याला काय कळत नाही हे. बऱ्याच माणसाला हेच कळत नाही, काय आपल्याला काय कळत नाही हे. कमीत कमी काय कळत नाही एवढं तरी कळावं का नाही. कळलं नसलं कळलं तर मग एवढंच कळलं. एक 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 मुलगा आपल्या वडिलाला म्हणू लागला, बाबा बाबा, मासे कसे झाडावर चढतात, मासे कसे झाडावर चढतात. बाप वैतागला आणि बाप त्याला म्हणायला लागला, मूर्ख, मासे कसे झाडावर चढतात. मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत का. म्हणजे मुलाला काहीच कळत नव्हतं आणि हे बापाला अजिबात समजत नव्हतं. लक्ष द्या जरा, आपल्याला काय कळत नाही हे कळावं. आपल्याकडं कोणतं अज्ञान आहे हे कळावं. आपल्याकडे कोणते दोष आहेत, कोणत्या उणीवा आहेत हे कळावं. त्याशिवाय जीवनात आपली प्रगती होऊ शकत नाही. अज्ञानाची, उणीवेची, दोषाची, बद्धतेची जाणीव झाल्याशिवाय, दुःखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाकरता प्रयत्न होऊ शकत नाही. जीवनामध्ये आम्हाला त्याची काय नाही, जाणीवच नाही. ते 15 ऑगस्ट हा दिवस जवळ आला होता. 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 75वा स्वातंत्र्य दिन होता. आणि म्हणून राजे महाराजे त्यांनी आपल्या तुरुंगाचा जो जेलर आहे, काय त्याला जेलर म्हणतात, तुरुंग अधिकारी म्हणा, त्यांना सांगितलं, आपल्या कैदेत जेवढे कैदी आहेत तेवढ्या कैद्याला सांगा 4 दिवसावर 15 ऑगस्ट आलेला आहे, तो आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि सुदैवानं तो 75वा स्वातंत्र्य दिन आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आणि म्हणून त्या कैद्यांना सांगा, राजे तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुम्ही जे मागाल ते राजे द्यायला तुम्हाला तयार आहेत. प्रत्येकाने आपल्या आपल्या मागण्या अर्जावरती, चिठ्ठ्यावरती लिहून पाठवा. आदेश पोहोचला, कैद्याने आपल्या आपल्या मागण्या लिहिल्या, सगळे चिठ्ठ्या ते अर्ज पोहोचले. स्वातंत्र्याचा दिवस उजळला, झालं ध्वजवंदन, ध्वजारोहण झालं, ध्वजवंदन झालं, राष्ट्रगीत झालं, प्रमुख पाहुण्याची भाषणं झाली आणि मग तो मुख्य कार्यक्रम सुरू झाला. सगळे कैदी समोर येऊन बसलेले. सगळे प्रधान सचिव, प्रधानजी, मंत्री महोदय व्यासपीठावर विराजमान झालेले. राजाच्या समोर एक टेबल होता, त्या टेबलावरती उजव्या हाताला चिठ्ठ्याचा ढिगारा होता आणि डाव्या हाताला एकच चिठ्ठी होती. प्रधानजीने विचारलं, राजे, याच्यातलं मंजूर कोणतं आणि नामंजूर कोणतं. राजानं सांगितलं, आज नामंजूर शब्दच नामंजूर आहे. आज सगळं मंजूर, कारण मंजूर करायचा एक मोसम असतो की जो सध्या चालू आहे आणि याच्यात काही मंजूर केले, काही मागा मंजूर असतं ते, जाऊ दे वाढवत नाही. आणि म्हटलं मग हे असं का, एकीकडे एकच चिठ्ठी आणि एकीकडे ढिगारा आहे. राजानं उत्तर दिलं, अरे मला वाटलं माझ्या कैदीतल्या कैद्यांना काहीतरी कळत असेल, पण एक जर सोडला तर बाकीचे सगळे वेडेच आहेत. नाही कसं काय, बघ ना काय मागितलंय त्यांनी. आणि मग ते उजव्या हाताचा जो चिठ्ठ्याचा ढिगारा होता, त्यातली वरची चिठ्ठी प्रधानजीनं उचलली, वाचली. त्याच्यात त्या कैद्यानं लिहिलं होतं, माननीय महोदय राजे साहेब, आपल्या चरण सेवेशी मी अमुक अमुक कैदी, माझा सप्रेम जयहरी, विनंती विशेष,
आज 15 ऑगस्ट आहे, तो आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि या निमित्ताने तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात. आम्ही जे मागाल ते तुम्ही आम्हाला द्यायला तयार आहात. तर ऐका राजे, आता तुम्ही ऐका. तर ऐका राजे, त्यानं खाली काय लिहिलं होतं, ऐका राजे. खरं म्हणजे आपल्या कैदेत आल्यापासून सर्व काही व्यवस्थित चालू आहे. काही फरक पडत नाही तुम्हाला? तो पट्ट्या कैदेत व्यवस्थित चालू आहे म्हणतो. आता ज्याला कैदेत व्यवस्थित वाटतंय तो कधी बाहेर पडायचा विचार करील का? त्याची भाषा काय आहे, तो म्हणतो इथं आल्यापासून सगळं काही व्यवस्थित चालू. पण आता तुम्ही मागाच म्हणताय. तर मग घरी असताना सकाळी 6 वाजता चहा मिळायचा. इथे आल्यानंतर तो 8 वाजता मिळतोय. 2 तासाचा वियोग सहन होत नाही. नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवाशी. कृपा करून हा 8चा चहा सकाळी 6ला मिळावा. कळावे आपला कैदी. आणि खाली सही केली PATILAS. दुसरी चिठ्ठी उचलली. दुसऱ्या चिठ्ठीचा मायना असाच होता. मायना वाचत नाही, वेळ घालवत नाही. त्यानं लिहिलेलं होतं सगळं व्यवस्थित आहे, शर्ट थोडा फाटलेला आहे, शिवण्यासाठी सुई सुद्धा आहे, दोरा ताबडतोब मिळावा, कळावे आपला कैदी. तिसरी चिठ्ठी उचलली, मायना असाच होता. त्यानं लिहिलेलं होतं अगदी अगदी तंबाखू सुद्धा आहे. ऐका, चुना सुद्धा आहे. मला अडचण काय, त्याने सांगितलं चुना आहे म्हणे, फक्त तो वाळलेला आहे, ओला चुना मिळावा. प्रसन्न कोण झालंय? नरेंद्र मोदी. पट्ट्यात चुना मागतो, काय अर्थ आहे? लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. मुद्दा माझा इतकाच आहे. मग आता या चिठ्ठ्या वाचू का बंद करू? बंद करतो की याच ढिगाऱ्यात आपली चिठ्ठी आहे, शोधून घ्या तुमचं तुम्ही. लक्ष द्या. आता एकच चिठ्ठी कडची पोचलतो. पहिली बाजू ती चिठ्ठी, तिचा मायना असाच होता. पण त्याच्यात त्या कैद्यानं लिहिलं होतं, राजेसाहेब नजर चुकीने, संग दोषाने माझ्याकडून गुन्हा घडला. त्या गुन्ह्याची मला पुरेपूर शिक्षा मिळाली. यापुढे मी माझ्या आयुष्यात असा गुन्हा कधीही करणार नाही. कृपा करून आपण मला आपल्या कैदेतून कायमचं मुक्त करावं. कळावे आपला कैदी. बाकीच्या कैद्यांना कैद आहे असं वाटलंच नाही तर बाहेर पडायचा प्रश्नच कुठे येतो? ऐका, मायेच्या तुरुंगात, अज्ञानाच्या बेड्यात, वासनेच्या कुलपाच्या आत तुम्ही आम्ही जीवरूपी कैदी कित्येक तरी जन्म झालं खितपत पडलेलो आहोत. याच्यातून बाहेर पडण्याचा कधीतरी प्रयत्न केला पाहिजे. बाहेर पडण्याचा प्रयत्न कोण करतो? ज्याला कैद आहे हे कळलंय, ज्याला अज्ञान आहे हे कळलंय, ज्याला दुःख आहे हे दुर्दैव हे आहे, दुःख आहे हे आपल्याला कधी कळतच नाही महाराज. आणि मला वाटतं हे मी सांगितलेलं जर कळतच नसेल तर हेच दुःख. हे तो इतकाच आहे. दुःखाची ज्याला प्रकर्षानं जाणीव झाली संसारातल्या, आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा, त्या दुःखाचं मूळ कारण काय आहे हे ज्यानं शोधलंय आणि त्या कारणाला नष्ट करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. मग बोला बरं आता जरा अंतर्मुख होऊन, आपण साधक तरी आहोत का? त्याचं नाव आहे साधक. क्रांतीसूर्य, व्यसनमुक्त युवक, हृदय सम्राट गुरुवर्य बंडा महाराज कराडकर तात्या यांच्या मुखातला आहे आणि त्यांच्या जीवनातला त्यांनी सांगितलेला प्रसंग आहे. कधीतरी आपल्याला आपली योग्यता कळली पाहिजे, समजली पाहिजे. ते म्हणाले,
म्हणजे 1970 साली आम्ही चातुर्मासाला होतो तात्या, 1970 साली. आणि म्हणे आमचा चातुर्मास म्हणजे काय, पहाटे 3:30ला उठायचं, 4ला चंद्रभागेचं स्नान करायचं, 5ला प्रदक्षिणा करायची, 6-6:30 पर्यंत नित्यनेम करायचा आणि 7ला तर गुरुजींच्या समोर जाऊन पाठाला बसायचं. असा म्हटले आमचा चातुर्मास कसदार चाललेला होता. कसा कसदार चातुर्मास चाललेला होता. आणि म्हटले म्हणून आम्हाला वाटलं आपल्या गुरुजींना आपण विचारावं तरी काय, आम्ही सध्या कोणत्या वर्गात मोडतोय. कोणत्या वर्गात म्हणजे पहिली दुसरी असं नव्हे, वर्गात म्हणल्यावर ह्याने कॅटेगरी केली. तर बाबा आपण म्हणजे काय बद्ध आहोत का, काय पामर आहोत का, विषयी आहोत, जिज्ञासू आहोत. आपल्याला आपल्या गुरुजी म्हणतील वा तुम्ही जिज्ञासू आहात, तीव्र जिज्ञासू आहात असं काहीतरी म्हणतील, अशी अपेक्षा होती म्हणे आमची. गुरुजीला विचारलं आम्ही, सांगा कोणत्या वर्गात मोडतो. आता ऐका, ते म्हणाले तुम्ही कोणत्या वर्गात मोडता हे मी तुम्हाला नंतर सांगतो, अगोदर मी तुम्हाला पामराची व्याख्या सांगतो. आणि म्हणे मग आमच्या गुरुजीने आम्हाला पामराची व्याख्या सांगितली. कोणाला पामर म्हणतात ते म्हणाले, गुरुजी असं म्हणाले, संपूर्ण जगावरच ज्याचं प्रेम संपलंय आणि ज्याचं स्वतःच्या शरीरावरच प्रेम शिल्लक राहिलंय त्याला पामर म्हणतात. गुरुजींनी जेव्हा आम्हाला ही व्याख्या सांगितली ना म्हणे, त्यानंतर आम्ही गुरुजींना आम्ही कोणत्या वर्गात मोडतो हे विचारलंच नाही. म्हणजे नाही लक्षात आलं आणि नाही द्यायचे लक्षात. त्याचं कारण आहे, ते म्हणाले गुरुजीने आम्हाला हा धक्का दिला होता, अजून तुम्ही पामर सुद्धा नाही. इतकाच कसदार चातुर्मास चाललेला असताना सुद्धा आपण तर काकड्याच्या टायमाला झोपलेलोच असतो. आपली काय अवस्था असेल. माझा मुद्दा इतकाच आहे, जाणीव झाली पाहिजे. आणि अशी जाणीव ज्याला झाली त्याला साधक म्हणतात. अशा साधकाच्या बरोबर माऊली बोलतात. साधक ज्ञानोबारायांना शरण येतात आणि विचारतात माऊलीना, माऊली संसार दुःखातून तरुण जाण्याकरिता आम्ही अनेक साधनं केली पण उपयोग झाला नाही. संसार दुःखातून तरुण जाण्याकरिता तुम्ही कोणतं साधन केलं हे आम्हाला सांगा. असं विचारल्यानंतर आपण कोणतं साधन केलं हे न सांगता आपण दुसरं साधन केलंच नाही, किंबहुना दुसरं साधन आपल्याला माहीत सुद्धा नाही, हा अभिप्राय विश्वमाऊली ज्ञानोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. नेनी साधना Thank you.
साधनास आन काही साधनास नेणे. गुरुच्या भक्तीशिवाय दुसरं, गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं साधन मला माहित नाही. नव्हे करत तर नाहीच नाही, पण माहित सुद्धा नाही. आता गंमत अशी आहे, ज्ञानोबारायांना काय माहित नाही हो. ज्ञानोबारायाने काय सांगायचं ठेवलं हो, पण तेच ज्ञानोबाराय सांगतात, मला गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं साधन मी करत नाही असं नाही, मला माहित सुद्धा नाही. याचा अर्थच असा आहे की गुरुच्या दास्यत्वाशिवाय इतर साधनावर ज्ञानोबारायांचं प्रेम नाही. गुरुची भक्ती, गुरुचं दास्यत्व हेच साधन. माऊली काय ज्ञानोबारायांची गुरुभक्ती आहे बघा. वारकरी संप्रदायातील श्रीमंत संत श्रेष्ठ नाथ महाराज जर वजा केले तर ज्ञानोबारायांचं जेवढं गुरुप्रेम तितकं गुरुप्रेम इतरत्र पाहायला सापडत नाही. आपल्याला वेळ मिळेल का? घरी गेल्यावर वेळ मिळेल का? म्हणजे काहीतरी म्हणा वेळ मिळेल तर मग 13वा अध्याय काढायचा आणि आचार्योपासनम या पदावरचं व्याख्यान घरी जाऊन निवांत वाचावं. काय प्रेम आहे माऊलीचं गुरुवर, काय गुरुची भक्ती आहे महाराज. ऐका विश्व माऊली ज्ञानोबाराय, केवढी गुरुभक्ती, केवढं गुरुप्रेम. माऊली सांगतात, गुरु माझे ज्या देशात राहतात, गुरु माझे ज्या दिशेला राहतात, त्या दिशेकडून येणारा वारा सुद्धा ज्ञानोबारायांना प्राणापेक्षा प्रिय आहे हो. ती कडून येतसे वारा. गुरुच्या दिशेला राहतात तिकडून येणाऱ्या वाऱ्याला सुद्धा ज्ञानोबाराय सामोरे जातात हो. काय प्रेम आहे बघा. ज्ञानोबाराय तिकडून येणाऱ्या वाऱ्याला सामोरे जातात आणि गुरुचा वारा सुद्धा लागू देत नाही. माझ्यावर नाराज नका हो, मी ओवी देऊन बोलणारा बोय, मी प्रमाण देऊन बोलतो. आम्ही गुरुचा वारा सुद्धा लागू देत नाही. आता ओवी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, शास्त्र गुरुचे नावे वारा ही ते कोणी दिशिवे. ज्ञानोबारायची भाषा आहे. अशी आमची अवस्था आहे. ऐका केवढं गुरुप्रेम. ज्ञानोबाराय सांगतात, माझे श्री गुरु जिथे उभे राहतात त्यांच्या पाया खालची मी काय होईल? माती होईल. माती. त्या मातीमध्ये माझं शरीर मिसळवेल. ये शरीराची माती मिळवीन ती क्षिती, जेत श्री चरण उभे ठाते आराध्याचे. केवढं गुरुबद्दल प्रेम आहे, किती गुरुनिष्ठा ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाराज आपल्याला प्रसंग ज्ञात आहे, जेव्हा शुद्धीपत्र आणि मग प्रायश्चित्त. आणि काय प्रायश्चित्त? विठ्ठल पंताने रुक्मिणी देवी यांना प्रायश्चित्त सांगितलं की देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. शेवटी विचार केला त्यांनी, आपल्या जाण्यामुळं, आपल्या नसण्यामुळं आपल्या मुलांना जर सन्मानाची वागणूक मिळत असेल, आपल्या मुलांना जर आदर समाजाकडून मिळत असेल, तर मग आपण केलं तरी काय मित्र. आणि म्हणून रात्रीची वेळ आहे, चारही भावंड झोपलेले आहेत. रात्रीच्या वेळेला स्वतः विठ्ठलपंत उठतायत, एक पत्र लिहून निवृत्तीनाथाच्या उशाला ठेवतायत. काय अवस्था असेल बघा. निवृत्तीनाथाने अंगावर चादर ओढली की मुक्ताबाईच्या अंगावर काही नसायचं. आईसाहेब मुक्ताईने अंगावर चादर ओढली की निवृत्तीनाथाच्या अंगावर काही नसायचं. एकच चादर चारही भावंडांना पांघरण्याकरता. बघा, ज्यांना पुरतं पांघरून सुद्धा मिळालं नाही हो, त्यांनी या विश्वाला कृपेचं मायेचं पांघरून या विश्वाला त्यांनी घातलं. महाराज इतिहास आहे हो, भिक्षा मागून आणलेलं पीठ सुद्धा विसोबा काकाने खाऊ दिलं नाही हो.
हिसकावून घेतली ती झोळी, पीठ खाली फेकून दिलं. खाली फेकलेलं पीठ सुद्धा पुन्हा उचलून घेते म्हणून बोटाने मातीत ते पीठ मिसळलं. काय जीवनाची अशी ज्या ज्ञानोबारायाची अवस्था, ज्यांना भिक्षा मागून आणलेलं पीठ सुद्धा लोकांनी खाऊ दिलं नाही, आज त्याच ज्ञानोबारायाचं नाव आम्ही घेतलं की लोक पोटच्या लेकरापेक्षा आम्हाला जास्त खाऊ घालतात. काय काय जीवन असेल, अभ्यास करा. बघा बघा, ज्ञानोबारायांनी जर विसोबा काकाकड फक्त डोळं लाल करून बघितलं असतं तर विसोबा काकाला सरपण सुद्धा लागलं नसतं. सळून खाक झाले असते जागेवर. एक ताकद होती ज्ञानोबारायाकडे, पण नाही केलं, अजिबात नाही केलं. ते माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, केवढे हाल, केवढी संकट, केवढी समस्या सहन केलं, सगळं सहन केलं. आणि अशा स्थितीत विठ्ठल पंतांनी रुक्मिणी देवी यांनी जायचं ठरवलं. निघाले, दरवाजापर्यंत गेले. रुक्मिणी माता दरवाजापर्यंत जात आहेत, पण रात्रीच निघालो, अचानक निघालो. आता उद्यापासून कधीच आपण आपल्या मुलांना दिसणार नाही. काय त्या आईचं हृदय असेल, काय अंतकरण असेल, कसं सोडून जायचं, पुन्हा परत यावे. परत निवृत्तीनाथाच्या, मुक्ताईच्या, ज्ञानोबारायाच्या, सोपान काकांच्या चेहऱ्यावरचं पांघरून बाजूला करायचं. ते चेहरे पाहिजे. पुन्हा जाऊ, पुन्हा दरवाजातून माघारी यावं. पोटचा गोळा आहे. ते संत होते, महान युगपुरुष होते, हे शब्द जरा बाजूला ठेवा. एक आई या नात्यानं आपली पोटची 4 मुलं रात्री झोपेत ठेवून कोणती आई जाऊ शकते सांगा? काय अवस्था अशी, कल्पना करा ना तुम्ही. जा त्या विश्वामध्ये काही स्थिती असेल, दरवाजात जावं, पुन्हा मागवळून यावं, पुन्हा लेकरांना पाहावं. बघा, थांबावं तर पतिदेव निघून जाते. पतीच्या बरोबर जावं तर मुलांचा स्नेह आडवा येतोय. स्नेहाचा विचार करावा तर धर्म जातोय. धर्माचा विचार करावा तर स्नेह आडवा येतोय. रुक्मिणी देवीच्या एका हातात स्नेह आहे आणि एका हातात धर्म आहे. पतीच्या बरोबर जाणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. धर्माचा विचार करावा तर पोटचा गोळा स्नेह आडवा येतोय. स्नेहाचा विचार करावा तर हातातला धर्म निघून जातोय. आणि मग धर्म जर गेला तर जीवीचा धर्म लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. काय करावं, काय करावं? असा प्रसंग जेव्हा जेव्हा शुराच्या समोर, वीराच्या समोर, भक्ताच्या समोर आणि साधूच्या समोर आला, तेव्हा तेव्हा शुराने, वीराने, महात्म्याने स्नेहाला लातच मारली आणि धर्माचा स्वीकार केला. हा इतिहास आहे, इतिहास. धर्माचाच विचार केला रुक्मिणी देवीनं, स्नेहाला फेकून दिलं आणि निघाले. एकच उदाहरण सांगेल, एका फक्त निर्देश करतो. तानाजी मालुसरे, तानाजी मालुसरे, कोंढाण्याची लढाई, बरोबर, हा धर्म होता. तर रायबाचं लग्न हा स्नेह होता. मग मला उत्तर द्या, स्नेहाचा विचार केला का धर्माचा विचार केला? आधी लगीन मग कसं. माझा मुद्दा इतकाच आहे, म्हणूनच ती नावं अजरामर झाली, म्हणूनच त्या नावाची इतिहासाने दखल घेतली. पतिदेवाच्या बरोबर निघून गेल्या. पहाटे निवृत्तीनाथ उठतायत, आई नाहीत, बाबा नाहीत, दिसत नाहीत. पत्र पाहिलं जात आहे, गोष्ट लक्षात येते. थोड्या वेळाने माऊली उठतायत, आई बाबा बाहेर गेले. येते सकाळ होते, सोपान काका उठतायत, दादा आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, बाहेर गेले. येतील थोड्या वेळाने. चितकला मुक्ताई उठते, आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत, दादा आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, बाहेर गेलेत. थोड्या वेळाने येते. आता लहान लेकराचा थोडा वेळ काय हो, लगेच होतं. लगेच 1 मिनिटाने विचारलं, दादा कधी आहे, आई कधी येते, बाबा कधी येते. आता कुठपर्यंत थोडा वेळ सांगणार हो, कुठपर्यंत थोडा वेळ सांगणार? 20 मिनिटं राहिलेले आहेत, कुठपर्यंत थोडा वेळ सांगणार? ऐका ऐका. आणि अशा स्थितीमध्ये
निवृत्तीनाथाचा बांध फुटला. वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ सुद्धा मुक्ताईच्या गळ्याला पडून रडू लागले. सांगितलं मुक्ता, आता आई बाबा कधीच येणार नाही, कधीच नाही येण्याच्या गावाला ते गेले. काही ठाव फोडला असेल. चित्काला मुक्ताईने टाहो फोडला. सोपान काका आक्रोश करतायत. निवृत्तीनाथ सुद्धा ओक्सी रडायला लागलेले आहेत. थोडं पुढचं ऐका. याही स्थितीत विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या मात्र डोळ्याला अश्रू नाहीत. ज्ञानोबाराय रडत नाहीत. कोणत्याही चरित्रकाराने ज्ञानोबाराय रडले हा उल्लेख केलेला नाही. विचारलं माऊलीना, माऊली आई गेली, बाबा गेले, तुम्ही का रडत नाही? उत्तर दिले ज्ञानोबारायाने, कोण म्हणत आई गेली, कोण म्हणत बाबा गेले. म्हटले मग ज्ञानोबाराय म्हणतात, माझी आई, माझे वडील, माझी देवता, माझं क्षेत्र जर कोण असेल तर माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हेच माझी आई आहे आणि हेच माझे वडील आहेत. अरे आईन वडील समोर असताना रडायची गरज काय? जन्म देणारे आईन जन्म देणारे वडील गेले तरी सुद्धा खरे आई वडील माझे गुरुच आहेत. ही ज्यांची निष्ठा ज्ञानोबारायची ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता म्हणून गुरु पूजे परवता मार्गो नेने, नेने साधना सान काही, साधना सान काही. गुरुची भक्ती. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानोबाराय गुरुचे दास आहेत बरं का. ऐका, म्हणून ते ज्ञानदेव आहेत. कोणाचे दास आहेत? श्री गुरु निवृत्तीनाथाचे ते दास आहेत. त्याचे दोन अर्थ करू आपण. निवृत्तीनाथाचे दास म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथाचे दास, आणि दुसरा एक आहे निवृत्तीचे दास म्हणजे निवृत्ती अवस्थेचे दास. आपल्याकडे ओवे आहेत किती ते. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो. बस म्हणे निवृत्ती दासो. 18व्या अध्यायात ओवे. तर माझा मुद्दा आहे म्हणे निवृत्ती दासो. पुष्कळ जागेवर अशा ओवे आलेले आहेत निवृत्ती दास. ज्ञानोबाराय स्वतःला निवृत्तीचे दास म्हणून घेतात. म्हणून ज्ञानदेव आपण प्रवृत्तीचे दास म्हणून अज्ञानदेव वृत्तीचे दास आहेत. गुरुचा मी दास. आता गुरु कोणाला म्हणतात? गलावकर अज्ञान, रलावकर ज्ञान. गलावकर अंधार, रलावकर प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे जे नेतात ते गुरु. ऐका ऐका, गुरु शब्दाच्या 2-3 व्याख्या देतो. पहिली व्याख्या आहे, गुरु कोणाला म्हणायचं? आर्यते इति गुरु. दुसरी व्याख्या आहे निरती इति गुरु. आणि तिसरी व्याख्या आहे गृह्णाती इति गुरु. आर्यते इति गुरु म्हणजे जे देवादिकाकडून स्तविले जातात त्यांना गुरु म्हणतात. म्हणजे देव सुद्धा ज्यांची स्तुती करतात, पूजा करतात ते गुरु. एक निरती इति गुरु, जे आत्मज्ञानाचा उपदेश करतात ते गुरु. आणि तिसरा आहे गृह्णाती इति गुरु, जे अज्ञानाचा नाश करतात ते गुरु. अज्ञानाचा नाश करतात, आत्मज्ञानाचा उपदेश करतात आणि देवादिकांना सुद्धा जे पूज्य असतात त्यांना गुरु म्हणतात. नाहीतर अलीकडे व्याख्या प्रचंड बदलल्या, खूप बदलल्या. आटके गुरु, भाटके चेले, अमावस्येला जन्मले, पौर्णिमेला मेले. गुरु हो लोभी लालची, चेला दोनो नरक में ठेले. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य ओढ्याला मासे दे. हे 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 कुठल्या पुस्तकातला नाही बरं का, मस्तकातला. माझा मुद्दा इतकाच आहे. ज्ञानोबाराय ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. माऊलीला विचारलं, मग तुम्ही गुरुचं दास्यत्व स्वीकारलं, त्याचा परिणाम तुम्ही संसार सागरातून तरले का? म्हटले मग ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
ज्ञानदेव म्हणे तरलो 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 शब्द दोनदा आला. आमचे वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, तरलो शब्द दोनदा का आला, तरलो शब्द तीनदा का आला नाही. ते म्हणायचे तरलो शब्द तीनदा आला असता तर ब्रह्म निषेधात गेला असत. तरलो शब्द एकदाच आला असता तर एक अध्यास शिल्लक राहिला असता. दोनदा आल्यामुळं एका तरलो शब्दाने कार्याध्यास सोडवला आणि दुसऱ्या तरलो शब्दाने कारणाध्यास सोडवला. एका तरलो शब्दाने अहमाध्यास सोडवला आणि दुसऱ्या तरलो शब्दाने ममाध्यास सोडवला. अध्यासाची निवृत्ती या तरलो तरलो या शब्दाने आणि अध्यासातून जीवन बाजूला पडलं, अर्थात अहम आणि मम या दोन अध्यासाला जीवनातलं संपवणं हेच खऱ्या अर्थानं जन्म मरणातून तरुण जाणं आहे. ओवी देतो ज्ञानोबाराय बोलतात, कैशी अहम ममतेची सवडी मातेन पवतेच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळत ठेले. मग जन्म मरणातून तरुण जायचं म्हणजे काय? एक अहंतेतून तरुण जायचं आणि दुसरं ममतेतून तरुण जायचं. अहंता आणि ममता याला संपवलं श्री गुरुनी. म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. किती कोण बोलतात, ज्ञानोबाराय सांगतात, मजरद ये सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन ये वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. का चिंतामणी झालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आणि मग आता पुढची वेळ का मनोनी जाणतेने गुरु भजीजे, जाणतेने गुरु भजीजे. आणि इथे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. पुष्कळ वेळ संसार सागरातून तरुण जाण्याचं सामर्थ्य सद्गुरूत आहे. त्यांच्याशिवाय या संसार सागरातून दुसरं कोणी तारू शकत नाही का? असं जेव्हा माऊलींना विचारलं तेव्हा माऊली संसार सागरातून फक्त सद्गुरूच तारतात असं व्यावृत्तीपूर्वक महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
सोनी संसारी तारक. 4-5 तास वेळ पाहिजे कीर्तनाचा. नसेचे निष्ठंक आन कोणी. पूर्वी एवढे वेळ होते. वारकरी संप्रदायातले थोर संत स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु बंकट स्वामी महाराज म्हणतात, त्यांनी एक वेळेला काल्याचं कीर्तन किती तास केलं असेल. किती तास? 8 तास काल्याचं कीर्तन केलं होतं. 8 तास. आणि गवळण होती, कोणी एकी बोलली नाही. बोललीच नाही होती ना. काय टायमाकडे बघत असणार आहे. आपलं टायमाकडे लक्ष कीर्तनापेक्षा जास्त. कीर्तन कसं झालं याच्या अनेक मार्कातलं हे एक महत्वाची मार्क आहे. टायमाला सुटलं ना, काय कीर्तन बुवानं केलं. मग त्या कीर्तनात दिवा काय लावला त्याचं काही देणं घेणं नाही. टायमाला सोडलं. चला जाऊ द्या, आपण टायमाला सोडणार आहोत. 10:30 काय अडचण नाही. नशेची निष्ठंक आन कोणी. अहो इतका जातिवंत माल कधी भेट. मग कसं असे ओरिजिनल काहीतरी कधी भेटतात हो. ज्ञानोबा सांगतात, संसार सागरातून सद्गुरू शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही. चकार वापरलाय ज्ञानोबाने, दुसरं नाहीच कोणी तारत. आता गंमतच आहे. आता अवघडच झालं. काय अवघड झालं? आम्ही तर ऐकलंय. काय ऐकलंय? संसार सागरातून देव तारतो म्हणून असं आम्ही ऐकलंय. तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दे अंग, असं आम्ही ऐकलंय. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा राहता कटी कर त्याचे पायी, घाला मिठी मोदने घे भावा एकासाठी. हे मी ऐकलंय. संसार सागरातून कोण तारतो? देव तारतो. देव तो हा उतरील भवदुस्तर नदीचा. अन्य अनोबारा इतर म्हणतात, नशेची सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाहीच. मग ज्ञानोबा म्हणतात ते बरोबर का देव तारतो हे बरोबर? लोकांनी काय केलं, वेळ लावला नाही अजिबात. चला म्हणले आपण देवालाच विचार. देवाकडेच गेले हो. आणि देवालाच विचारलं. काय? ज्ञानोबा तर म्हणतात सद्गुरूच तारतात, दुसरं कोणी तारू शकत नाही. आणि आम्ही तर प्रमाण ऐकलेत की संसार सागरातून तुम्ही तारता म्हणून. नेमकं तुम्ही तारतात हे बरोबर का सद्गुरू तारतात हे बरोबर? कोणाला विचारलं? देवालाच. आता कोणीतरी स्वतःची इज्जत कशी जाऊ दिलो? देवाने पण उत्तर दिलं, संसार सागरातून मीच तारतो. त्यानं बी च लावलं. च लावल्यानं घोटाळा जास्त होत आहे. देवानं सुद्धा सांगितलं, दैवी हेशा गुणमयी मम माया धृत्यया मामेव ए प्रपद्यन्ते. मामेव माम एव, या एव शब्दाला अंडरलाईन करायची, लाल पेन 2 रेगा ओढायच्या. एव म्हणजे काय? मीच. आता सगळ्या वय देत नाही, शेवटची वय देतो. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. झालं का काढचं? देवानं सांगितलं मीच तारतो. देवाने स्वतः गीतेत स्पष्ट म्हटलंय, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. माम एकम शरणम, मलाच शरण या. आता काय करायचं बघा ना. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा स्वेरा. केतुला पा देवी मी तया, जैशी असती तैशिया कळी काळ नोकोनिया. घेतला पटा एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता. पोरांना मागे. या ओवीचा अर्थ थोडा लक्षात चांगला घेतला पाहिजे. म्हणजे या ओवीचा अर्थ काय? माझ्या भक्ताला संसाराची चिंता नसते. बरोबर बरोबर हा या ओवीचा अर्थ. पण माफ करा, एवढाच अर्थ घेऊ नका, अजून एक अर्थ घ्या. या एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. दृष्टांत सोडा. आपण ओवीचा अर्थ काय केला? माझ्या भक्ताला संसाराची चिंता नसते. पण एवढाच अर्थ घेऊ नका, अजून एक अर्थ घ्या. कोणता?
ज्याला संसाराची चिंता असते ते माझे भक्त नसतात. हा एक अर्थ घ्या. हे लय महत्वाचं आहे. चला पुढची ओळी सांगा रे बाळा. हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पोरांना मागे तैसे ते माझे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सिनेही न लजे तयाची नेमी जन्म मृत्यूची या लाटी. बरोबर जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी आईशी झाले भव सिंधूचे माझे कवनाशी ढाकू नुपजे तेत जरी की माझे भीती हन या लागे पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांची या गावा धावतो आलो नामाची या सहस्रवरी नावाई या अवधारी सजून या संसारी तारो झालो सडे जे देखिले ते ध्यान काशी लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधून एकाची पोटी मगा आणले तटे साईजाच्या परिभक्ताचे नावे चतुष्पदा दे आगवे वैकुंठीची राणवे योग्य केले म्हणून माझी या भक्ता नाही संसाराची चिंता तया ते समुद्धारता आखी मी सदा. हे मी नाही देव म्हणजे देवाने सुद्धा ठासून सांगितलं काय संसारातून मीच तारतो. आणि ज्ञानोबा काय सांगतात संसारातून सद्गुरूच तारतात. लोकांच्या डोक्याला ताण होत असेल नक्की सांगा कोण तारतय. बरं आता हे बघा याच्यातलं एक जणाचं खोटं म्हणायला आपल्या तोंडात दात आहे का? देवाचं खोटं म्हणू शकतो आपण का ज्ञानोबा राहायचं खोटं म्हणू शकतो? गरीबाची लय पंचायत असते. काय सांगतात ऐका मग खरं कोणाचं उत्तर आहे ज्ञानोबा राहायचं. असं कसं काय? आणि मग देव तारतो याचं काय? हे आता दिलेल्या ओव्यान श्लोक ते कुठं लावायचे? तर त्याचं उत्तर आहे देव तारतो हे बरोबर आहे म्हणले. मग हे बी बरोबर आहे हे बी बरोबर. कसं बरोबर तरी एकच असतं ना. काय आहे देव तारतो ही गोष्ट खरी आहे परंतु देव जेव्हा तारण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया करत असतो तेव्हा तो देव देव नसतो. तेव्हा तो देव गुरुच झालेला असतो. आपणची देव होय गुरु. बस आता ती मगाशी सांगितलेल्या ओळीच्या पुढची ओळी सांगतो. येत एकचे तिला धरले जे सर्व भावे मज भजले तय आईलीच थडी सरले माया जळ. आता त्याच्या पुढची उभी आहे जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे काशे गाडे आत्मनिवेदन तरांडे आकळले जे. ही ओळी पुढची महत्वाची आहे. अर्थात संसार सागरातून कोण तारतात? सद्गुरूच तारतात. तर आता या पहिल्या चरणावर 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न सद्गुरु संसारातून तारतात म्हणजे नेमकं काय करतात? एक. दुसरा प्रश्न संसार कशाला म्हणायचा? आणि तिसरा प्रश्न सद्गुरु कोणाला म्हणायचं? बस त्याचं उत्तर 1-1.5 मिनिटात सांगतो. त्याचं उत्तर असं आहे संसार कशाला म्हणायचं पुष्कळ व्याख्या आहेत संसाराच्या. मला अजिबात बाकीच्या सांगत बसायचं नाही. सगळ्यात महत्वाची व्याख्या सांगतो. आगा उपजन्याने मी म्हणे हे साचची जे का मानणे मा जीव लोक मी म्हणे संसार हन. अरे संसारातून तारतात. संसार संसार म्हणजे काय? गाडगं मडकं लेकरं बाळ हे नाही संसार. संसार काय आहे? या संपूर्ण जगाला सत्य समजणं याला संसार म्हणतात. आमचे वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठात सांगताना असं म्हणायचे बुवा हे दिसणार सगळं जग खरं आहे का खोट आहे? तुम्ही जागे बरोबर अगदी. हे सगळं जग कसं आहे? खोट आहे. आता खरं सांगा. ऐका 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 बरोबर. आता खरं सांगा हे सगळं जग तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? हे कसं खोट वाटतंय कसं खरं? ह्याला संसार म्हणायचं. दुसरं संसार म्हणजे काय? खोट्याला खरं समजणं त्याचं नाव संसार. प्रमाण देतो पडली हे रूढी जगा परिचार. खोट्याला आम्ही काय म्हणायला लागलो?
खरं म्हणायला लागलो. आणि मग सद्गुरू संसारातून काढतात म्हणजे काय करतात? एका वाक्यात, हे सगळं जग खोटच आहे हे शिष्याला पटवून देतात. याला म्हणायचं सद्गुरू संसारातून, याला म्हणायचं सद्गुरू संसारातून तारतात. मग सद्गुरू कुणाला म्हणायचं? बस दोन फरक सोपे करतो, एक गुरु आणि दुसरे सद्गुरू. गुरु कुणाला म्हणायचं आणि सद्गुरू कुणाला म्हणायचं? गुरुवर्य घुलेबाबाच्याच मुखातली भाषा सांगतो, विषयाचं ज्ञान देतात ते गुरु. जरा जाग व्हा. विषयाचं ज्ञान देतात ते गुरु आणि विषयाचं भान नष्ट करतात ते सद्गुरू. मला वाटतं आजच्या कीर्तनातलं एवढंच जर कळलं तर मी इथं आलेल्याचं कल्याण झालं असं म्हणेन. विषय शिकवितात ते गुरु आणि विषयाचं भान नष्ट करतात ते सोपं करू अजून, जग दाखवतात ते गुरु आणि जगदात्मा दाखवतात ते सद्गुरू. म्हणून सद्गुरू वाचुने संसारी तारक, नशेचे निष्ठंक आन कोणी, त्यांच्याशिवाय कोणी तारू शकत नाही. कोण कोण तारू शकत नाही? मोठी यादी आहे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, ते सुद्धा तारू शकत नाहीत. अर्थात संशयाची श्रेणी छेदितिना. श्रेणी शब्दाचा अर्थ आहे श्रंखला, साखळी. छेदितिना, छेदन करू शकत नाही. मग कोणते संशय आहेत? काही प्रमेयगत संशय आहेत, काही प्रमाणगत संशय आहेत. थोड्या दुसऱ्या भाषेत प्रमेया संभावना, प्रमाणा असंभावना आणि विपरीत भावना, याच्यातून ते काय करतात? बाजूला काढतात. याच्यातून बाजूला काढतात. बघा, साधकाच्या जीवनातही भ्रम असतो आणि पामराच्या जीवनातही भ्रम असतो. थोडं ऐका, थोडं. मग दोघांच्या जीवनात भ्रम असतो, मग एकाला साधक आणि एकाला पामर का म्हणायचं? उत्तर आहे, पामराच्या जीवनातला भ्रम निश्चयात्मक असतो आणि साधकाच्या जीवनातला भ्रम संशयात्मक असतो. पामराच्या जीवनातला भ्रम काय असतो? मी देहच आहे, हा त्याचा भ्रम असतो. आणि साधकाच्या जीवनातला भ्रम काय असतो? त्याला मी देह नाही हे कळालेलं आहे, पण मी कोण आहे हे कळालेलं नाही. तुम्ही जागे आहेत म्हणून मी काय नाही हेही कळावं आणि मी काय आहे हेही कळावं. अगोदर मी काय नाही हे कळावं आणि नंतर मी काय आहे हे कळावं. अगोदर मी काय नाही, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्रह्मचारी न गही वनस्तो, हे कळावं. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, हे अगोदर कळावं आणि नंतर काय कळावं? मी वासुदेव तत्वता, हे नंतर कळावं. म्हणून अशा या भ्रमातून, अर्थात अशा या संशयातून सद्गुरू बाजूला काढतात, दुसरं कोणी काढत नाही. असे बाजूला काढणारे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू कसे आहेत? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविते आरती शिष्याची. उघडे शब्दाचा अर्थ नागवे नव्हे. उघडे म्हणजे नागवे नव्हे, लक्षात ठेवा. उघडे शब्दाचा अर्थ आहे विकार रहित, उपाधी रहित, त्याला उघडे म्हणायचं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. काय करतात ते? पुरविते आरती शिष्याची. शिष्याची इच्छा ते काय करतात? पूर्ण करतात. शिष्याची इच्छा ते पूर्ण करतात. त्याचे लग्न होत नसेल तर पुरविते आरती शिष्याची. एक जण म्हटलं, महाराज काय राव तुमच्या संताची प्रमाण? आमच्या संताची. बरं म्हणलं, संत आमच्याच वाट्याला राहू दे, तू राहिर कश्यपूच्या पारती. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, हे प्रमाण खरं आहे का खोटं? म्हणलं खरं आहे. म्हणलं मग माझं लग्न का होत नाही? काय संबंध आहे बरं याचा? संताचे काय हे काम हवे? लक्ष द्या जरा नीट. शिष्याची इच्छा पूर्ण करतात हे प्रमाण आहे. पुरविते आरती. मग शिष्य कोणाला म्हणतात? शिष्य त्याला म्हणतात काय मी उद्धार पावेल, याला शिष्य म्हणतात. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, याला शिष्य म्हणतात. पुसावेश ह्याची वाटे, याला शिष्य म्हणतात. देव कृपा करील मज, याला शिष्य म्हणतात. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, याला शिष्य म्हणतात. हे शिष्याचं लक्षण आहे. आणि मग त्याची ती इच्छा काय करतात? पूर्ण करतात. अशा गुरुची सुद्धा काही लोक निंदा करतात. वंचना करीते जनदुष्ट नष्ट,
मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते दुष्ट आणि नष्ट. वाईट रस्त्यानं जो चाललाय त्याला दुष्ट म्हणा, आणि त्या रस्त्यानं जो मुक्कामाला पोचला त्याला नष्ट म्हणा. तुमच्याकडे काहीतरी गुड बेटर बेस्ट नुकताच घ्यायला लागलेला त्याला दुष्ट म्हणायचं, आणि त्याचा मास्टर झालेल्याला नष्ट म्हणायचं. असे जे दुष्ट नष्ट लोक असतात ते अशा गुरुजीची सुद्धा वंचना करतात, निंदा करतात. पण गुरुनी कधी घाबरायचं नसतं, वाईट वाटून घ्यायचं नसतं. अरे आशाने निंदा करू द्या, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. दोनदा श्रेष्ठ शब्द आलाय. एका श्रेष्ठ शब्दाने भगवान विष्णू घ्या, आणि एका श्रेष्ठ शब्दाने भगवान शिवजी घ्या, शंकर घ्या. विष्णू जोडी कर, माता रजवंदी हर, परब्रह्म राम सद्गुरु वशिष्ठा शरण, कृष्णे सांदीपणे गुरु केला. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. एक वाक्य देतो, हजार मूर्ख माणसाकडून चांगलं म्हणून घेण्यापेक्षा एका शहाण्याकून चांगलं म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करा. बस त्याच्यात आपल्या जीवनाचं कल्याण आहे. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. आणि असे जे गुरुजी आहेत, असे जे गुरु आहेत, ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास नेणे साधनास, आन काही विठोबा कुमारी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास नेणे साधनास, अन काही सद्गुरु शिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही. कोण कोण तारू शकत नाही? मोठी यादी दिली. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव. खरं म्हणजे हे मोठी माणसं आहेत बरं का. इंद्र चंद्र काही सामान्य आहे का? शतमक संपत्ती स्वर्गीचे का शतएक जन्मा, जन्मोने ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आनंद आहे. ब्रह्मदेव सामान्य नाही, इंद्रपद सामान्य नाही. मोठी माणसं आहेत, पण यांचं रेकॉर्ड बी बेकार. मला वाटतं बहुतेक मोठ्या माणसाचं रेकॉर्ड बेकार. आता त्याची जास्त चर्चा न केलेली चांगली आहे. इंद्र चंद्र हे मोठे लोक आहेत, मोठे लोक आहेत.
पण ते संसार सागरातून तारू शकत नाहीत, संशय नष्ट करू शकत नाहीत. इंद्र मोठा माणूस, पण मग इंद्राचा विचार केला तर इंद्रा पडली चला. चंद्राचा विचार केला, चंद्र झाला. काय 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 त्यांची चर्चा करावी सांगा बरं. आणि मग ब्रह्मदेव, अरे त्याच तर काय, माझं कामाची नाही. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पराशरे केले काय, भोगिनी पाहे दिवा दुर्गंधा. आणि म्हणून इंद्र चंद्र नाही 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 तारू शकत नाही. पण तारत काय आहे बघा, तारण्याची जी प्रक्रिया आहे, तारण्याची जी प्रक्रिया आहे ती चेतनाकडून होऊ शकते का जडाकडून होऊ शकते? चेतनाकडे. वा, चेतनाकडे होऊ शकते. चेतन कोण कोण आहे जगामध्ये? जगामध्ये जड आणि चेतन असे दोन वर्ग आहेत. आता जड सोडून देऊ, कारण ते जड आहे, ते तारू शकत नाही. मग तारत कोण? चेतन. चेतन. आता चेतनात तीन वर्ग आहेत. एक ब्रह्म चेतन आहे, दुसरा ईश्वर चेतन आहे, आणि तिसरा जीव चेतन आहे. आता बघायचं या तिघातलं कोण तारत. पहिलं काय सांगितलं मी? ब्रह्म. ब्रह्म ब्रह्म तारत का? नाही तारत. का तारत नाही? ब्रह्म सर्वगत सदा सम, जे अणु नाही विषम. ब्रह्म हे अक्रिय आहे, ते सर्वगत आहे, ते तारू शकत नाही. आता राहिलं कोण? जीव आणि ईश्वर. जीव तारतो का? तो तर बुडालाय, त्याला तर तारायचंय, बरोबर. आता राहिलं काय मग? ईश्वर. ऐका, मग ईश्वर तारतो का? उत्तर आहे नाही. नाही. का? त्याचं कारण आहे, ईश्वर हा प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. बरोबर आहे काय? हे असंच वाक्य आहे का विचार सागरात? ईश्वर हा प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. ईश्वराचं काय काम? आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ देणं. जैसे ज्याचे कर्म तैसे, हे त्याचं काम आहे. हे बघा, ऐका, ईश्वर कोणाचं चांगलंही करत नाही, वाईटही करत नाही. चांगला अथवा वाईट आपल्या कर्मावर अवलंबून आहे. ईश्वर हा प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. जसं जसं न्यायाधीश. न्यायाधीश न्यायाधीश हा सुद्धा कोणाचं चांगलंही करत नाही आणि कोणाचं वाईटही करत नाही. मग न्यायाधीशाचं काय काम आहे? गुन्ह्याप्रमाणे शिक्षा देणं, हे न्यायाधीशाचं काम आहे. जसा ईश्वर कर्माप्रमाणे फळ देतो, तसं न्यायाधीशाने गुन्ह्याप्रमाणे काय केली पाहिजे? शिक्षा दिली पाहिजे. हे त्याचं काम आहे, हे त्याचं काम आहे. काय झालं, एक हंस कीर्तनाला चालला. लांब होतं कीर्तनाचं ठिकाण. एकटा नाही निघाला, जोडीने निघाला. जोडीने दोघं, नवरा बायको, हंस हंशी कीर्तनाला निघाला. पण थोडस लांब ठिकाण होतं. आणि अचानकच आकाशामध्ये ढग आले, विजाचा कडकडाट सुरू झाला. अंधार. आता 97चं कीर्तन, पण 5, 5:30, 6, 6:30 ते रस्त्यातच पाऊस. आता काय करायचं? काय करायचं? कुठंतरी आसरा बघितला पाहिजे, जागा बघितली पाहिजे. म्हणून रस्त्याच्या कडेला एक झाड होतं, बाबळीचं वगैरे असं काहीतरी झाड होतं. झाडाला एक घरटं होतं, घरट. म्हणजे घरटं त्याने पाहिलं. हंस तिथं गेला. योगायोग असा की ते घरटं कावळ्याचं होतं. ते घरटं बघितलं, हंस आलेला, यानं बघितलं कावळा. आता आहे, कावळे दादा काय, आम्ही वांबोरीला निघालो होतो कीर्तनाला. आतमध्येच पाऊस आला. पाऊस काय करावं? विजाचा कडकडाट आहे. बरं, मी एकटा असतो तर काय वाटलं नसतं, गेलो असतो कसा तरी. बाई माणूस बरोबर आहे. आम्हाला आता या अंधारात आता काही नाईलाज आहे, आम्हाला थोडी जागा दे. अहो या 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 कोण म्हणताय? अहो, असं येणाऱ्या जाणाऱ्यासाठी तर आम्ही रोडच घर बांधलं. या 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 झालं बाबा, झालं. ते हंसीन आले, राहिले. आणि मग सकाळ झाली. लवकर सकाळ करू. सकाळ झाली आणि मग वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला. सूर्योदय
काय झाल्या क्षणी तो हंस घरट्यातून बाहेर पडला. हंस बाहेर पडला की पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता हंशीन पण निघाली. हंशीन बाहेर निघायला लागली की कावळ्यानं दरवाजाला हात आडवा लावला. तिला काय बाहेर निघता येईना. ते म्हणाले, अहो कावळे दादा, जाऊ द्या ना, बाहेर जाऊ द्या ना, बाजूला सरका ना, माझे पतिराज पुढे गेले ना, मला जाऊ द्या. नाही नाही, तुला आता जाता येणार नाही. पण असं कसं काय? माझे स्वामी, माझे धनी, माझे मालक, माझे प्राणप्रिय पती पुढे गेले. नाही नाही, तुझे आता ते पती नाहीत. म्हणजे मला जाऊ द्या. तेवढ्यात आपली पत्नी कस काय येत नाही म्हणून हंसानं मागे बघितलं तर हा कावळ्यानं हात आडवा लावलाय. आणि मग सांगितलं हंसानं, अहो कावळे दादा सरकाना बाजूला, येऊ द्या ना, तिला येऊ द्या ना, येऊ द्या ना म्हणे. जाऊ दे, आम्हाला निघायचं नाही. तू तू आता जा म्हणे, तू आता जा. म्हणजे काय? अरे माझी पत्नी आहे. होते होते तुझी पत्नी होते. कोण म्हणते? कावळा. म्हणजे काय? त्याने सांगितलं, हे बघा इथला नियम आहे म्हणे, तिथं राहिलं ते कायदे बदलतात म्हणे. हो, तुझी पत्नी होती, आता तुझी पत्नी नाही, ती माझी पत्नी आहे. हंस म्हटलंय, असं कसं काय? हे असंच आहे, हेच कायद्याचं राज्य. आता काय कर? शेवटी दोघांची झाली भांडण कोर्टात गेली. कोर्टात दोघांनीही वकील दिले, दोन्हीही वकिलांनी युक्तिवाद केला. असं प्रकरण कोर्टाच्या समोर कधी झालं नव्हतं. कधी झालं? अरे हंशीन तर हंसाची बायको, कावळा कस काय म्हणतो माझी? कोर्टानं निकाल राखून ठेवला. अभ्यास करायचा असतो ना, अभ्यास करायचा असतो. अभ्यासासाठी निकाल राखून ठेवला आणि सांगितलं, उद्याची तारीख ते तारीख झालं. 5 वाजता 5:15 ला कोर्ट घरी गेलं. उद्या निकाल. 5:30 वाजता कावळा, ते कोर्टाचं घर नसतं ना, पाठीमाग असतं की त्यांचं ते सरकारी बंगला वगैरे, तिथे गेला. बेल वाजवली. त्यानं बघितलं ते आतून काय असतं, ते असतं दिसतंय बाहेर, कोण आलं ते बघितलं. का त्याच्या करता आलाच? कोर्ट पैसे कर. काही नाही म्हणे, थोडस काम होत. काय काम होत? ते म्हणा, साहेब जरा आत या म्हणा, जरा बसू द्या, बोललं, चहा पाणी घेऊ, नंतर बोलू काहीतरी. बोल काय काम आहे? बस काय काम आहे? नाही, आता उद्या तुम्ही निकाल देणार म्हटले. मग देणारच निकाल. निकाल देणार म्हणजे काय? हो हो, ते हंशीन. हो हो, अरे हंशीन कुठं कावळ्याची बायको असते का? कोण म्हणते? जज साहेब, कोर्ट. अरे ती हंसाचीच असते. होय साहेब, मला बी कळतंय ते, पण माझं थोडं ऐकून तर घ्याल का म्हणे तुम्ही? काय तुझं ऐकायचं? काय ऐकायचं तुझं? हे बघा म्हणे, तुम्ही असाच निकाल. असाच म्हणजे काय? असाच देणार म्हणले. पण म्हटलं, मी जर तुमचं काम केलं तर? म्हटलं काय म्हटले, मला आहे रामप्रभूचा आशीर्वाद. कावळा म्हणतो, मेलेली माणसं नक्की कुठे गेलेली असतात हे मला दिसतं म्हणे. मी पिंडाला स्पर्श केल्याशिवाय कितीही जबरदस्त भो असला तरी प्रवचन संपू शकत नाही. आवड गेली तर म्हटले मग काय नाही म्हणे, तुमची आई आणि वडील कुठं गेलेले आहेत हे जर मी तुम्हाला दाखवलं तर? म्हणजे नाही, म्हणजे मी तुमचं जर हे काम केलं तर माझं काम तुम्हाला करायला काय अडचण? पकडलं. ठरलं. आणि मग झालं, दुसऱ्या दिवस उजळला. 4:45 वाजेपर्यंत दोन्ही वकिलांनी कडाडून युक्तिवाद केला. 5 ला 5 मिनिटं कमी असताना साहेबांनी निकाल दिला, हंशीन ही हंसाची बायको नसून कावळ्याची आहे. आता माता कापी गळा, तिथे कोण राखे बाळा? बिचारा हंस रडायला लागला. तर काय झालं?
5:15 कोर्ट घरी गेलं. 5:30 ठरल्याप्रमाणे कावळा कुठे गेला? साहेबांच्या घरी गेला. अशी बेल वाजवली. एका बेलला तर ते हजरच होत. या 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 बसा बसा. चहा, कॉफी, काही दूध, काही नाश्ता, काय घ्याल काय घ्याल? कालची भाषा काय होती, आजची भाषा काय होती बघा. झाले की भाषा बदलली. बोला बोला काय पाहिजे. झालं ते चहा पाणी नाश्ता सगळं झालं. आणि मग साहेब म्हणले बघ केले का नाही तुझं काम? नाही केले का नाही तुझं काम? अरे अरे आपल्याला अरे आपल्याला पावर्स असतात म्हणे. केले का नाही तुझं काम? ठीक आहे चाल आता माझं काम कर. ठीक आहे ठीक आहे म्हणले चला. कावळ्यानं साहेबांच्या बोटाला धरलं आणि त्यांचं ते मोठा बंगला, त्याच्या पाठीमागे त्याची गटार वाहत होती ना, अशी कुंभर इतकी अशी खोल गटार अशी. त्या गटारीच्या कडेला नेलं आणि सांगितलं साहेब बघा म्हणले, हात बघा म्हणले. त्याशी त्याचा बच 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 करतोय ना किडा म्हणले, तू बच बच करतोय ना गटारीतला किडा, हा बच बच हा तुमचा बाप आहे म्हटलं. बाप. आणि त्याच्या शेजारी अशी वळवळ 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 करते का आळी म्हणले, ही तुमची आई आहे म्हटले. आई. साहेब म्हटले साल्या माझी आईन बाप काय गटारीतले किडे असतात का? कावळा म्हटला साहेब हंसीन ही हंसाची बायको असताना सुद्धा कावळ्याची आहे म्हणून निकाल देणाऱ्याचे मायबाप काय स्वर्गात असतात का? माझा मुद्दा संपलाय. मी तुकोबारायचं चरण सांगतो, सेवा समाप्त करतो. तुकोबाराय सांगतात लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. इतकंच मला नमूद करायचं आहे. जसं कोर्ट न्यायाधीश गुन्ह्याप्रमाणे शिक्षा देणं त्यांचं काम आहे, तसं ईश्वराचं काम आहे कर्म प्रमाणेच फल देणं. मग ईश्वरही तारू शकत नाही, ब्रह्मही तारू शकत नाही, जीव तर बुडालेला आहे तोही तारू शकत नाही. मग तारत कोण? सद्गुरु. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, असे सद्गुरु संसारातून तारतात. ज्ञानेश्वर विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनातली जी गुरुनिष्ठा आहे, सद्गुरुनिष्ठा आहे, अशी निष्ठा आपल्याही जीवनामध्ये असावी. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण आपल्या गुरुवरचं प्रेम, गुरुवरची निष्ठा किंचितही कमी होऊ देऊ नये, एवढीच भावना या प्रसंगी व्यक्त करतो. आणि पूजनीय श्रद्धेय वेदांताचार्य आदरणीय जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन प्राप्त स्मरणीय रघुनाथ महाराज कुंभरेकर यांच्या कृपेने चालू असलेला हा पंचदिनी भक्ती महोत्सव, या ज्ञानाई गुरुकुल संस्थांमध्ये संपन्न होत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवातील आजची ही 2 नंबरची कीर्तन सेवा पूजनीय लक्ष्मण महाराज शास्त्रीजी आदरणीय ईश्वर महाराज शास्त्रीजी यांच्या प्रेमामुळं मला प्राप्त झाली. विडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. एक वाक्य देतो, आयुष्यात तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. फक्त गुरुच्या विषयीची कृतज्ञता आयुष्यभर सांभाळा. कधीच तुम्ही अपयशी होणार नाही. आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवा. गुरुच्या विषयीचं प्रेम अधिकाधिक वाढावं. विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपल्या गुरुवरचं श्रद्धा, गुरुवरचं प्रेम आयुष्यात कधी कमी होऊ देऊ नका. आपण कितीही मोठे झालो तरी सुद्धा आपण गुरुपेक्षा छोटेच असतो. कोणत्या पायात कोणती चप्पल घालायची अक्कल नसते, तेव्हा त्याने आपल्याला शिकवलेलं असतं. पण आपण आपल्या गुरुला कधी विसरायचं नाही. गुरुच्या विषयीची कृतज्ञता नसावी, कृतज्ञता असावी, एवढीच भावना या प्रसंगी व्यक्त करतो. आणि या विद्यार्थ्यांना, या संस्थांना सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने, आणि आज सौभाग्य आहे, आज सद्गुरु जोग महाराजांचं 106वं पुण्य स्मरण आहे.
असा पुण्यस्मरणाचा हा दिन आहे. या निमित्तानं गुरुविषयीची कृतज्ञता, गुरुविषयीचं प्रेम काहीच प्रगट करण्याचं भाग्य मला लाभलं. मी जे आज तुमच्या पुढे बोलतो हे माझं नाही, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुदेवाने जे मला शिकवलं तेच मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ही सगळी गुरुची कृपा आहे. भगवान करो अशी सद्गुरु कृपा माझ्या सहित आपल्या सगळ्यावर अखंड राहावी एवढी भावना व्यक्त करतो. आणि मी तुमचा अर्धा तास जास्त घेतला त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. सगळ्यांना जेवण करायचे आहेत, पोरं उभं आहेत, पण मी तुमचा अर्धा तास अधिक घेतला. तुमचं तर आज फारच नुकसान झालंय. गायक वादकांचं गायकांचं तुम्हाला खूपच कमी म्हणायला भेटलंय. तुमचेही मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जास्त वाजवायला भेटलं नाही ऋषिकेशजी, तुमचीही मी क्षमा मागतो. आणि पण तरी मी का थोडं अर्धा तास जास्त बोललो. थोडं लोक उशिरा काय काय येतात ना, कारण 7चं कीर्तन आहे, 7:45ला आलेत बरेचसे. मग त्याही लोकांना संसारामुळे मग त्यांना थोडस ऐकायला भेटावं म्हणून मी थोडस जास्त बोललो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि यानंतर आपण माझा वेळ घेणार नाही अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय